माझे नाव दीपाली प्रकाश जाधव, राहणार अंबळनेर, ता अहिल्यानगर. माझी डिलिव्हरी विके हॉस्पिटल येथे नॉर्मल पद्धतीने करण्यात आली. माझ्या बाळाचे वजन कमी होते, 19 ग्रॅम होते. वजन खूप कमी असल्यामुळे, श्वसनाचा त्रास असल्यामुळे, धाप खूप असल्यामुळे बाळाला INCUला शिफ्ट करण्यात आले. श्वसनाचा आजार होता, धाप खूप जास्त त्यामुळे नळी टाकून मशीनद्वारे ऑक्सिजन देण्यात आला. बाळाला इंट्युबेट घेण्यात आले. फुफ्फुसाच्या वाढीसाठी औषधे देण्यात आले. हृदयासाठी औषधे देण्यात आले. रक्ताच्या सगळ्या तपासण्या पाठवण्यात आल्या. साखरेची तपासणी पाठवण्यात, लघवीच्या तपासण्या पाठवण्यात, त्यानुसार औषधे चालू करण्यात आले. बाळाच्या रक्तात कॅल्शियमचे प्रकार कमी होते, त्यानुसार कॅल्शियमचे इंजेक्शन देण्यात आले. सुरुवातीला बाळाला नळीद्वारे फीड देण्यात आले. त्यानंतर हळूहळू तोंडावाटे फीड चालू करण्यात आले. हायर अँटीबायोटिक चालू करण्यात आले. सप्लिमेंट जसे की व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन टी चालू करण्यात आले. बाळाच्या पायावर सूज होती, त्यामुळे त्यासाठी इंजेक्शन देण्यात आले. रक्ताच्या तपासणीमध्ये कावीळचे प्रमाण जास्त असल्याचे कळले, त्यानुसार फोटोथेरपी देण्यात आली. इंजेक्शनद्वारे अँटीबायोटिक 8 दिवस देण्यात आले. त्यानंतर ते बंद करून तोंडी औषधे 5 दिवसासाठी देण्यात आले. बाळाच्या मेंदूची तसेच पोटाची सोनोग्राफी करण्यात आली. त्यात सगळं नॉर्मल होतं. सध्या बाळाला ऑक्सिजनची गरज पडत नाही आणि तोंडी फीड चालू आहे आणि मला सुद्धा ट्रेनिंग देण्यात आले आहे. बाळ व्यवस्थित आहे आणि स्टेबल आहे. वजन वाढीसाठी औषधं चालू आहे. त्या सर्व उपचार आम्हाला मोफत सुविधा देण्यात आली. त्यासाठी मी विके हॉस्पिटल येथे डॉक्टर व स्टाफ यांचे खूप खूप आभार मानतो. आज आमच्या डिस्चार्ज आहे, सुट्टी आहे. थँक्यू.